साहेबाविषयी प्रेम आणि भावना म्हणजे फार मोठी कथा आहे। ती सांगायचे म्हटलं तर वर्षभर पी पुरं होणार नाही अशा पद्धतीचं साहेबांचं काम आहे आणि त्या कामाबद्दल कुणीच काय बोलू नये, कारण त्या बोलणाऱ्या माणसाची ऐपत नाही एवढं मोठं कामं साहेबाची आहेत। आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून 2001-2 पासून गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतला। आमच्या गावामध्ये जे संपूर्ण रस्ते ब्लॉक झालेले होते ते सर्व रस्ते रुंदीकरण करून घेऊन 1 आणि 1 इंच जागा आमच्या गावातील डांबरीकरण करून टाकली। तसेच यशवंत ग्राम योजनेमधून साहेबांनी त्यावेळी आम्हाला संपूर्ण बंदिस्त गटर गावासाठी करून दिलं। पहिलं माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं हागणदारी मुक्त म्हणून ठरण्याचा मान आम्हाला मिळाला। जलस्वराज्याच्या माध्यमातून पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची सोय केली। आत्ताच जलजीवन योजनेमार्फत 1 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीला निधी असू देत, अंगणवाडींच्यासाठी निधी असू देत, शाळा इमारतींच्यासाठी निधी असू देत, त्या जैनाळगावची काळामादेवी म्हणून पांढरे म्हणून ओळखले जाते त्या मंदिराचा कळससुद्धा नवीद मुश्रीफ साहेबांच्या हस्ते चढवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे। डोंगरामध्ये सुद्धा मोठं भव्य काळूबाईचं मंदिर बांधून पाण्याची व्यवस्था करून तिथं साहेबांनी फार मोठं आम्हाला मदत केलेली आहे। श्रावणबाळ योजना असेल किंवा गोरगरीब लोकांची आजाराची ऑपरेशनांची जी कामं असतील ती फक्त साहेबांना सांगायचं नाही, लगेच दुसऱ्या दिवशी पेशंट नेऊन दवाखान्याला घेऊन जायचं, अशा प्रकारचं साहेबांचं मोठं काम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। खरं म्हणजे साहेब आमच्या गावाला, आमच्या तालुक्याला, आमच्या जिल्ह्याला, आमच्या राज्याला एक लाभलेला देवदूत आहे म्हटलं तर चुकीचं होणार नाही। जे जे मागाल, जे जे गरज आहे आमच्या गावाला ते साहेबांनी पूर्णत्वाकडे आमच्या गावाचं हे नेलेलं आहे। थोडक्यात थोडकी लोकसंख्या असताना देखील आरोग्य उपकेंद्रासाठी मागणी केली। त्यावेळी मागणी साहेब म्हटले काय की आरोग्य केंद्र आपण देतो। आम्हाला अडचण अशी होती की त्या आरोग्य केंद्र बांधण्यासाठी पैसे नव्हते। साहेब एका शब्दात म्हटले की जागा मी खरेदी करून देतो, माझ्या फाउंडेशनमार्फत खरेदी करून देतो असं म्हटल्यानंतर आम्ही जागा मालकाला बोलवून घेऊन गेलो। जागा मालकानं किंमत सांगितली, काही न बोलता त्या जागा मालकाला त्यांनी फाउंडेशनमार्फत पैसे दिले आणि आम्हाला उपकेंद्र बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली। त्यानंतर उपकेंद्र मंजूर करून उपकेंद्र बांधून ते ग्रामपंचायतीला त्यांनी सुपूर्द केलं। अशा प्रकारचं साहेबाचं काम जेवढं सांगल तेवढं थोडंच आहे। साहेब हे दुखत्या खांडकाला बांधणारं औषध आहे। कधीही तुम्ही सांगा किंवा कधीही करा, म्हणजे एक प्रकारचं ते ATM आहे। तुम्ही रात्री 12ला जरी साहेबाला फोन केला, ज्याप्रमाणे आपण ATMमध्ये कार्ड टाकून रात्री 12ला पैसे काढू शकतो त्या पद्धतीने रात्री 12ला जरी फोन केला तर साहेब ते फोन उचलून त्या कामाचं निरसन करणार। अशा प्रकारचं साहेब हे समाजासाठी आणि लोकांच्यासाठी ATM आहे म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आमच्या गावामध्ये 150 मारकळे आहेत। त्या मारकळ्यांनी एकत्र मीटिंग घेतली आणि मुश्रीफ साहेबांच्याकडे जाऊन आपल्या गावातलं जे जुनं मंदिर हनुमंताचं आणि विठ्ठल रुक्माईचं ते बांधायचं असा एक ठराव केला। त्यानंतर आम्ही साहेबांच्याकडे एक 30-40 लोक गेलो। 38 लाख रुपये खर्च करून आज एक सुंदर असं मंदिर आपल्या गावामध्ये उभा केलेलं आहे आणि हाच आमच्या गावाला साहेबांचा मोठा आशीर्वाद आहे आणि मारकळी सतत त्यांचं नाव काढतात। पुन्हा आयऱ्यागैऱ्याचं काम नव्हतं, साहेब जे करतोय ते कुठल्याच ह्या देशातल्या कुठल्याच आमदाराला होणे नाही, ही माझी आतुरतेने आत्मीयतेनं भावना आहे। आतापर्यंत गावामध्ये कोणतंही काम शिल्लक राहिलेलं नाही, अशी परिस्थितीचं काम सर्व साहेबांच्या आशीर्वादातून झालेलं आहे। साहेब आमच्या गावाला भेट देतील त्यावेळी आम्ही जे मागायचं आणि साहेबांनी नाही म्हणायचं असं कधीच झालेलं नाही।